हॅलो फ्रेंड्स, विलेज फूडीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठाने अगदी झटपट 4 ते 5 मिनिटात तयार होणारी ही कुरडई। एकदम गव्हाच्या कुरडई सारखी होते, दिसायला खूप सुंदर आणि खायला पण एकदम चविष्ट अशी वाटते। ह्याच्यामध्ये पापड खार, सोडा काही न वापरता एकदम परफेक्ट अशी बनते। तेलाचा एकही थेंब न वापरता ही रेसिपी आपण बनवून घेणार आहोत। मी रेशनच्या तांदूळ स्वच्छ धुवून उन्हात वाळवून पिसून आणलेला आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता। तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा ग्राइंड करून घेऊ शकता। तर इथे मी 1 ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही जास्ती क्वांटिटी मध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता। एका बाउल मध्ये हे तांदळाचे पीठ टाकून ह्यात 1 ग्लास पाणी टाकून ह्याला मस्तपैकी फेटून घेऊ, म्हणजे पिठाचे गुठळ्या पडणार नाही आणि आपलं मिश्रण छान बनणार। जर तुम्ही वर्किंग वुमेन असाल आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाची कुरडई झटपट तयार करून घेऊ शकता। अर्धा तासाच्या आतमध्ये तुमच्या कुरडई तयार होऊन जाणार। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तांदळाच्या पिठाच्या कुरडई बनवून बघा, तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आणि फीडबॅक कमेंट करून सांगायला विसरू नका। कुरडई करताना खूप बारीक प्लेट आणि खूप जाडी प्लेट सुद्धा लावायची नाही आहे, मीडियम प्लेट लावायची, म्हणजे कुरडई खूप मस्त दिसते। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवूयात। पाणी छान उकळत पर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे, पण मीठ थोडं कमी प्रमाणातच टाकायचं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे, असंच पाणी उकळून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण ह्यामध्ये टाकून घेऊयात। अशा प्रकारे थोडं थोडं करून हे मिश्रण टाकायचे आहे। तुम्ही हवं तर पिठाला आधीच पाण्यात मिक्स न करता डायरेक्टली कोरडे पीठ ह्यात टाकून चम्मचने छान फेटून घेऊ शकता। गॅसची फ्लेम पूर्ण मिक्स करेपर्यंत मोठीच ठेवायची आहे। पीठ व्यवस्थित एकजीव होतपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे, नंतर लो फ्लेम करून घ्यायची आहे। पाण्याची क्वांटिटी आपल्याला लक्षात ठेवायची आहे। जर आपण 1 ग्लास तांदळाचं पीठ वापरत असणार तर त्याकरिता आपल्याला 2 ग्लास पाणी लागेल, किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्ती सुद्धा लागू शकतो। गरम पाण्यामध्ये आपण डायरेक्टली कोरडे पीठ सुद्धा टाकून घेऊ शकतो, पण त्याकरिता आपल्याला फेटत राहायला जास्ती मेहनत लागणार आहे आणि गुठळ्या पडायची शक्यता असते। म्हणून आपण आधीच थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये पिठाला मिक्स करून व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे। तर हे बघा, पीठ व्यवस्थित एकजीव झालेलं आहे, ह्याला गुठळ्या सुद्धा पडलेल्या नाही आहेत। तर आता हे पीठ आपलं व्यवस्थित रेडी झालेलं आहे। ह्याला आपण 5 मिनिट झाकून ठेवूयात। तुम्ही बघू शकता हे पीठ मस्त पांढरे शुभ्र आणि चवीला सुद्धा मस्त झालेले आहे। तर आता शेपर मध्ये मीडियम साईजची प्लेट टाकून घेतलेली आहे। आता हे पीठ ह्यामध्ये टाकून घेऊयात। तर बघू शकता पीठ किती छान शुभ्र झालेलं आहे, खूपच सुंदर आणि मस्त ह्याचे कुरड्या तयार होतात। हे अगदी झटपट तयार होतात आणि खायला सुद्धा खूप अप्रतिम लागतात। हे पीठ गरम असतानाच लवकर असे हे कुरडई तयार करून घ्यायची आहे। इथे मी एक प्लास्टिक घेतलेली आहे, ह्याला अजिबातही तेल लावायचं नाही आहे, फक्त कोरड्या कापडनी छान पुसून घ्यायचं आहे। आता आपण कुरडई बनवून घेऊयात। तर बघा किती छान कुरडई बनवून तयार होते। कुणाला विश्वास सुद्धा होणार नाही की तुम्ही इतकी पटकन कुरडई तांदळाच्या पिठापासून तयार केलेली आहे। ही कुरडई गव्हाच्या कुरडई सारखीच लागते, एकदम मस्त खुशखुशीत अशी बनते। तर बघू शकता किती छान अशा ह्या कुरडई आपल्या झालेल्या आहेत। सर्व कुरडई अशा प्रकारे मी तयार करून घेतलेल्या आहेत। 2 दिवस उन्हामध्ये कुरडईला छान कडकडत पर्यंत वाळवून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एकदा तरी हे ट्राय करा, नक्की तुम्हाला खूप आवडणार। रेसिपी छान वाटली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। लवकरच भेटूयात नवीन रेसिपी सोबत, तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। बाय बाय, टेक केअर।